नमस्कार. सौंदर्य सत्य की मनाचा भ्रम. आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती साधी कथा नाही. ही कथा आहे राणी हेमलेखा आणि राजा हेमचूड यांची. म्हणजे राणी हेमलेखा यांनी राजा हेमचूड यांना सांगितलेली. आणि ही कथा आहे त्रिपुरा रहस्य या महान ग्रंथामधील. ही कथा एक गूढ सत्य उघड करते. सौंदर्य खरंच अस्तित्वात आहे का, की ते फक्त आपल्या मनाचा एक भ्रम आहे? ही कथा ऐकल्यानंतर तुमचं प्रेम आणि आकर्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल. एक अत्यंत सुंदर राजकुमार होता. इतका आकर्षक की लोक त्याला कामदेवापेक्षाही सुंदर म्हणायचे. त्याचा विवाह एका तितक्या सुंदर राजकुमारीशी झाला आणि तो तिच्यावर प्राणापेक्षाही जास्त प्रेम करत होता. पण त्या राजकुमारीचं मन एका साध्या सेवकावर जडलं. त्या सेवकाने एक कपटी योजना आखली. तो रोज राजकुमाराला मद्य पाजू लागला. राजकुमार नशेत बेशुद्ध व्हायचा आणि त्या अवस्थेत त्याला एका वेश्येकडे पाठवलं जायचं आणि त्याला वाटायचं तो आपल्या प्रिय पत्नीबरोबर आहे. तर दुसऱ्या बाजूला राजकुमारी आणि सेवक एकमेकाच्या प्रेमात मग्न असायचे. एक दिवस सेवक घाईत होता आणि राजकुमाराने नेहमीपेक्षा कमी मद्य पिलं. त्या रात्री पहिल्यांदाच त्याला सत्याची झलक दिसली. त्याला कळलं तो ज्या स्त्रीबरोबर आहे ती स्त्री त्याची पत्नी नाही. मग तो हादरला आणि सत्य समजल्यावर त्याचा विश्वास तुटला. तो स्वतःशीच बोलला, धिक्कार आहे माझ्यावरतीच. मी किती मोठा मूर्ख होतो. जिच्यावर मी प्राणांपेक्षाही जास्त प्रेम केलं तीच मला फसवत होती. जिला मी सर्वात सुंदर मानलं ती सुंदर नव्हतीच मुळी. ते फक्त माझ्या मनाचं निर्माण होतं.